नमस्कार. मी कल्याणी मायस्टिक वाईजमध्ये सर्वांचं स्वागत करते आणि सर्वप्रथम सर्वांना होळी पौर्णिमेच्या शुभेच्छा देते. 2 मार्चला होळी पौर्णिमा आहे आणि मला तुम्हाला एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. आपण सगळे होळी साजरी करतो, पूजा करतो, रंग खेळतो. पण काही गोष्टी अशा आहेत ज्या या दिवशी अजिबात करू नयेत. कारण होळी हा फक्त रंगांचा सण नाही, हा नकारात्मक ऊर्जा जाळून टाकण्याचा दिवस आहे. आणि जर या दिवशी चुकीचं काही केलं तर त्याचा परिणाम वर्षभर जाणवू शकतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पहिली गोष्ट, होळीच्या दिवशी पैसे उधार देऊ नका. मी खूप लोकांना सांगते, या दिवशी कर्ज दिलं तर लक्ष्मी घराबाहेर जाते असं मानलं जातं. म्हणून शक्यतो पैसे देणे टाळा. दुसरी गोष्ट, घरात भांडण करू नका. त्या दिवशी जर तुम्ही रागावलात, वाद केला तर ती ऊर्जा वाढते. पौर्णिमेचा चंद्र मनावर परिणाम करतो, त्यामुळे शांत रहा. तिसरी गोष्ट, या दिवशी काळे कपडे टाळा. होळीच्या दिवशी हलके शुभ रंग वापरा, जसे पिवळा, गुलाबी, पांढरा हे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन देणारे आहेत. चौथी गोष्ट, अन्न वाया घालवू नका. अन्न हे अन्नपूर्णा मातेचे रूप आहे. त्या दिवशी अन्नाचा अपमान केला तर घरात अन्नदोष निर्माण होतो असं मानतात. पाचवी गोष्ट, झाडू किंवा मीठ कोणाला देऊ नका. मीठ आणि झाडू हे लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. त्या दिवशी घराबाहेर देऊ नका. सहावी गोष्ट, होळीची राख पायाने तुडवू नका. होळीचा अग्नी पवित्र असतो. दुसऱ्या दिवशी थोडी राख घरी आणून ती कपाळाला लावावी, तर नकारात्मक ऊर्जा दूर होतात. आता एक छोटा उपाय सांगते. होळीच्या रात्री एक नारळ घ्या. तुमच्या मनातली समस्या त्यात बोला आणि होळीत अर्पण करा. ओम नमः शिवाय या मंत्राचा 21 वेळा जप करा. तुम्हाला फरक जाणवेल. शेवटी एकच सांगते, सण फक्त आनंदासाठी नाहीत, ते ऊर्जा बदलण्यासाठी असतात. जर तुम्हाला अशा सणावारांचे गुप्त उपाय आणि राशी भविष्य हवे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा. श्री स्वामी समर्थ.